नमस्कार मित्रांनो. आजचा विषय आपला असा आहे, की एन-सी-एम-सी कार्ड. आता एन-सी-एम-सी कार्ड तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच झालं, की एन-सी-एम-सी कार्ड नेमकं आहे काय? पण आपले काही कसे प्रवासी आहे, की त्यांना एन-सी-एम-सी कार्ड अजून भेटलेलं नाहीये किंवा बरेचसे असं प्रवासी आहे, की त्यांनी अजून एन-सी-एम-सी कार्ड आपलं काढलेलं नाहीये आणि बरेचसे असे प्रवासी आहे, की त्या डेपोच्या ठिकाणी जात आहे, अधिकृत आपल्या एजंटकडे जात आहे. त्यांना विचारत आहे, की बुवा आमचं हे कार्ड आम्हाला भेटेल का? खास करून विशेष करून आपले दिव्यांग. दिव्यांग लोकं म्हणजे त्यांचे बरेचसे असे याचे प्रवाशाचं म्हणणं आहे, की बुवा आम्ही डेपोमध्ये जातोय किंवा एखाद्या अधिकृत एजंटकडे पण जातोय बाहेर आणि त्याला म्हणतोय, की आमचं दिव्यांगचं असे-असे आम्हाला सवलत आहे दिव्यांगची. ते आम्हाला तुम्ही या एन-सी-एम-सी कार्डवर आणून द्या. पण ते त्यांना सांगत आहे सरळ-सरळ, का बुवा आमच्याकडे अजून तुमच्यासाठी असं काही विशेष म्हणजे काही हे आलं नाहीये. म्हणजे तुमचं अजून आमच्याकडे कार्ड अवेलेबल नाहीये. ते असं सांगून त्यांना परत करत आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहे, का हे एन-सी-एम-सी कार्ड आपले जे दिव्यांग लोकं आहे यांना का भेटत नाही? किंवा इतर आपल्या जे लोकांना आहे म्हणजे असे बरेचसे लोकं आहे, की त्यांना एन-सी-एम-सी कार्ड अजून अवेलेबल नाही सांगत आहे. तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेणार आहोत, का आपलं हे हे प्रॉब्लेम नेमकं येतं का आहे? तर आता कसं आहे एन-सी-एम-सी कार्ड काढणं जरुरी झालं आहे. कारण की आपली जी एस-टी आहे ही म्हणजे बहुधा आपलं डिजिटलकडे आता वळत चाललेली आहे. तर हे कार्ड भविष्यात तुम्हाला काढणं खूप गरजेचं होणार आहे. कारण की आता एस-टी सध्या डिजिटलच्या मार्गावर चालत आहे. तर आपल्या बसेसमध्ये आता सध्या तरी ते समजा हे नाही आहे म्हणजे अनिवार्य नाही आहे, की बा तुम्हाला आता लागणारच आहे. पण ते काही दिवसामध्ये ते अनिवार्य होणार आहे. तर मित्रांनो आपण ह्याच व्हिडिओमध्ये आता पुढे मी माहिती तुम्हाला देणार आहे, की बुवा हे जे काही लोकांना हा प्रॉब्लेम येतोय, तो नेमकं काय येतोय? आणि आपण ह्या व्हिडिओमध्येच जाणून घेणार आहोत, की आतापर्यंत किती लोकांनी एन-सी-एम-सी कार्ड त्यांची नोंद करून घेतलेली आहे. कारण की आपले जे महाराष्ट्र शासन आहे, आपलं जे महाराष्ट्र शासनाचा नियम आहे, की बा जोपर्यंत 80% लोकांची नोंदणी कंप्लीट होत नाही, तोपर्यंत याला अनिवार्य आपण करणार नाहीत आहोत. हे मागच्या वेळेस आपल्याला सगळीकडे आपल्याला हे माहिती झालेलं आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये हे पण जाणून घेणार आहोत, की ह्या व्हिडिओ आपले आतापर्यंत एन-सी-एम-सी कार्डची किती नोंदणी झाली आहे आणि हे जे दिव्यांग आहे यांचं नेमका प्रॉब्लेम काय आहे? आणि असे बरेचसे लोकं आहे, की त्यांना ह्याच्यामध्ये अडचणी येत आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये ए टू झेड माहिती घेणार आहोत, की बुवा ह्याच्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट काय लागणार आहे आणि हे कुठं बनणार आहे. आणखी बरेचसे असे लोकं आहे म्हणजे अर्ध्या लोकांना आणखी अजून माहितीच नाही, की हे नेमकं भेटतं कुठं? याची प्रोसेस काय आहे? आणि ह्याच्यामध्ये किती गडबड आणखी आहे आणि किती दिवसपर्यंत हे म्हणजे कोणत्या तारखेपर्यंत ह्याची काही व्हॅलिडिटी आली का? तर याच्यामध्ये आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, परत आपण सुरुवात करू आपल्या डॉक्युमेंटपासून. तर आपल्याला जे डॉक्युमेंट लागणार आहे, जे आपल्याला एन-सी-एम-सी कार्डसाठी जे डॉक्युमेंट लागणार आहे, तुम्हाला मी सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगतो. आता एक वेळा तुम्ही ऐकून घ्या. जर का तुम्ही 75 वर्षाची सवलत घेता आहे, म्हणजे तुम्ही जर का पूर्णपणे ₹0 देऊन, शून्य पैसे देऊन एसटीने प्रवास करत आहे, तर तुमचं 75 वर्षाचा तुम्हाला पुरावा सोबत न्यायचा आहे. बरोबर? तुम्ही जर का तुम्ही महिला आहे, ते तर तुम्ही तुमचं आधार कार्ड घेऊन जा. बरोबर? जर माणूस दिव्यांगची हे घेतोय, जर का तुम्ही दिव्यांगची सवलत घेणार आहे, तर तुमचं दिव्यांगचा तुमच्याकडे जो पुरावा आहे, तुम्ही तो पुरावा घेऊन जा. बरोबर. तुम्ही पत्रकार आहे, तर तुम्ही पत्रकारचं तुमचं जे आयडी कार्ड आहे किंवा तुमचे जे प्रोसेसनुसार तुमचे जे डॉक्युमेंट आहे, जे मागतील ते तुमच्या याला अनुसरून, ते डॉक्युमेंट म्हणजे थोडक्यात सांगायचं मित्रांनो असं आहे, का तुम्हाला जे सवलत तुम्हाला घ्यायची आहे, तुम्ही ज्या सवलतमध्ये बसणार आहात, त्या सवलतचा तुम्ही पुरावा तिथं तुम्हाला जे आपले अधिकृत एजंट बसले, त्यांच्याकडे तुम्हाला तो घेऊन जायचा आहे. म्हणजे तुम्हाला थोडक्यात म्हणजे तुम्हाला कोणती सवलत तुम्ही घेणार आहात. तुम्ही स्वतः तुमची सवलत कोणती घेणार आहे, त्यावर ते डिपेंड करणार आहे. की तुम्हाला तिथं डॉक्युमेंट आणि महत्त्वाचा तोच एक डॉक्युमेंट राहणार आहे. त्यासोबत तुम्ही आधार कार्ड नेलं तरी चालेल. पण तुम्हाला जो ज्याच्यावर तुमची सवलत आहे, तो सवलतचा पुरावा तुम्हाला तिथं सादर करायचा आहे. त्याच्यानुसार तुम्हाला आपलं एन-सी-एम-सी कार्ड ते बनवून देणार आहे. तर मित्रांनो राहिला विषय तुमचा तुमच्याकडे मोबाईल असणं फार गरजेचं आहे. त्या मोबाईल नंबरवर तुमचा जो ओ-टी-पी येतो, ओ-टी-पी देऊन तुम्हाला ते व्हेरिफाय करून तुमच्या कार्डचं अप्लाय करतात. तर तुम्हाला मोबाईल तुमच्यासोबत असणं फार गरजेचं आहे आणि तुमचा पुरावा असणं तुमच्यासोबत फार गरजेचं आहे मित्रांनो. चा विषय आपला दिव्यांगचा. दिव्यांगमध्ये असं आपल्याला बघायला मिळतंय, की बरेचसे आपले जे प्रवासी आहेत, ते आपल्याला विचारणा करताय, की बुवा आता दिव्यांग लोकांना तिथं जाऊन पण डेपोमध्ये जाऊन सुद्धा त्यांना असं सांगितलं जातंय, की बुवा आपल्याकडे अजून तुमचे काही अजून तुम्हाला आमच्याकडून कार्ड भेटू शकते. तर मित्रांनो काही असे कारणं असू शकतात. मी तुम्हाला ते सांगायचा आता प्रयत्न करतो. तर मित्रांनो सर्व ठिकाणी सिस्टम अजून पूर्णपणे सुरू झालेली नाहीये. म्हणजे काय असतं माहिती आहे का, याच्यामध्ये एक वेगवेगळा कॉलम असतो. महिलासाठी कंजेशन, सीनियर सिटिझन
अमृत, अमृत जस्ट असे बरेचसे ट्रान्झॅक्शन आहेत. त्याच्यामध्ये कदाचित तुमच्या नावा अजून जो दिव्यांगचा कॉलम आहे तो अजून अपडेट झालेला नसावा. असं म्हणजे अजून त्यांनी अजून अशी काही प्रतिक्रिया दिली नाही कोणी. पण काय आहे याचं व्हेरिफिकेशन प्रक्रिया जी आहे हे वेगळी असते. कारण की हिच्या दिव्यांग थोडंसं वेगळ्या ह्याच्यामध्ये येऊन जातो. तर मित्रांनो आता तुम्हाला सांगायचं मी थोडक्यात एक तुम्हाला माझ्या हिशोबाने एक सांगतो, की बघा अजून तुम्ही जिथे जाताय तुम्ही आता तुम्ही एखाद्या डेपो ठिकाणी गेले असाल, एखाद्या एजंटला भेटले असाल, त्या एजंटने तुम्हाला सांगितलं असेल, की तुमचा अजून असं कुठल्याही प्रकारचं आमच्या सिस्टमकडे आलेलं नाहीये. तर ते तुम्हाला रिटर्न करू देत असतील. तर मित्रांनो ठीक आहे. त्यांनी रिटर्न केलं तर त्याच्यामध्ये काही विषय नाही. कारण की जोपर्यंत त्यांच्या सिस्टमला हे अपडेट येत नाही, जे म्हणजे एन-सी-एम-सी कार्ड तुमच्या असं भेटत नाही, तोपर्यंत तुम्हाला ते अनिवार्य करूच शकत नाही. तर तुम्हाला त्याची काही काढायची अजून म्हणजे जोपर्यंत त्याच्याकडे जे आहे नाही सिस्टमकडे त्यांच्या, तर ते पण तुम्हाला देऊ शकत नाही. तर याच्यापेक्षा तुम्ही म्हणजे तुम्ही न टेन्शन घेता तुम्ही तुमचा प्रवास सुरू ठेवायचा. याच्यामध्ये तुमचा प्रवास कुठल्याही प्रकारचा तुमचा प्रवास बंद होणार नाही, जोपर्यंत तुम्हाला ते कार्ड चालू होत नाही तोपर्यंत. म्हणजे अजून आपल्या एस-टीनेच ते कार्ड तुम्हाला दिलेलं नाहीये, तर तुम्हाला कोणी ते असं अनिवार्य करू शकणार नाही, की बुवा तुमच्याकडे हे नाही तर तुम्हाला प्रवासात सवलत भेटणार आहे. असं होणार नाही मित्रांनो. हां, सगळ्यांनी काढलं आणि 1-2 सुटला, तर मग तेव्हा त्याला ते होऊ शकेल. पण आता जेवढे बी आपल्या महाराष्ट्रभरामध्ये जेवढे बी दिव्यांग आहेत, तर त्यांच्याकडे हे कार्ड अजून अवेलेबल नाहीये. तर तुम्ही असं अजिबात टेन्शन न घेता तुम्ही बिनधास्त तुमचा प्रवास तुम्ही चालू ठेवायचा. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास ह्या एन-सी-एम-सीचा होणार नाही. कारण की आपल्या सिस्टमकडेच ते कार्ड अजून उपलब्ध नाहीये तुमच्याकरता. तर तुम्ही बिनधास्तपणे प्रवास तुमचा चालू ठेवा आणि अधून-मधून डेपोमध्ये जाऊन थोडीशी माहिती घेत राहा. जेव्हा ते चालू झालं, तेव्हा तुम्ही बिनधास्त तुमचं कार्ड तुम्ही काढू शकता. पण आता तुम्ही नो टेन्शन घेऊन म्हणजे टेन्शन न घेता तुम्ही एसटीने आपले प्रवास चालू ठेवायचा. तुम्हाला कुठलाही वाहक तुम्हाला विचारणार नाही, की बुवा तुमच्याकडे एन-सी-एमचे कार्ड का नाही आहे? कारण की आता सगळ्यांना माहिती आहे, की एन-सी-एमचे कार्ड हे अजूनपर्यंत कोणाला लागू करण्यात आलं म्हणजे अनिवार्य करण्यात आलं नाहीये किंवा त्याची अजून कोणतीही फिक्स डेट ठरलेली नाहीये, की बुवा ह्या तारखेला हे कार्ड बंद पडणार आहे किंवा आपलं जी सवलत बंद होणार आहे. आता मला मागे विचार होतंय, की 1 एप्रिलला बंद पडणार आहे का? तर असे एप्रिल नाही, मे नाही, जून नाही, काहीच नाही. अजून कुठलीही तारीख कन्फर्म नाहीये. आणि कोणत्याही अफवावर तुम्ही विश्वास ठेवू नका, की बुवा ह्या तारखेला हे कार्ड बंद पडणार आहे, असं काहीच नाहीये. अजून कार्डला भरपूर वेळ आहे. लोकं बनवत आहे. गर्दी खूप आहे. आम्ही बघतो आता प्रत्येक डेपोला जाताना, येताना, की अजून पण लोकांच्या रांगाच्या रांगा लागू नये. तर मित्रांनो, अजून पण मी एक वेळा सांगतो, की गडबड करू नका. शांततेत काढा, फक्त काढा. इतकं म्हणजे अजून आपल्याला त्याला भरपूर वेळ आणखी भेटणार आहे. चिंता करू नका. ते म्हणजे अनिवार्य झाल्यानंतर पण ते बनवणं चालूच राहणार आहे. ते बंद होणार नाही. कारण की महाराष्ट्राची लोकसंख्या भरपूर आहे. एवढं बनवायला वेळच लागणार आहे. तर तुम्ही शांततेमध्ये चालू ठेवा. अ, तर जे दिव्यांगची सवलत घेणारे आहेत, त्यांनी बिनधास्त तुम्ही तुमचा प्रवास चालू ठेवा. जेव्हा ते अवेलेबल होईल, तेव्हा तुम्ही ते आवर्जून काढून घ्या. तर त्याला काढायची पण तुमची साधारण फॉर्मॅलिटी असेल. तुमचं जे यू-डी-आय कार्ड आहे ते घेऊन जायचं आणि मोबाईल नंबर सोबत घेऊन जायचा. तिच्यावरती ओ-टी-पी पाठवतील. तिच्यावर तुमचं कार्ड हे होऊन जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला चांगली वाटली असेल दिव्यांग लोकांना मला बरेचसे त्यांचा प्रश्न येत होता. आता आपण बोलू पुढच्या विषयावर. जसं म्हणणं असते, की बुवा ह्याला आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतो का? जसं की आपण ऑनलाईन मोबाईलवरून किंवा असं काही तर मित्रांनो अजून ऑनलाईनच्या बाऱ्यामध्ये असं काही झालेलं नाहीये. आपल्याला हे ऑफलाईनमध्येच हे करायचं आहे म्हणजे आपल्या डेपोमध्ये जाऊन किंवा एखाद्या अधिकृत एजंटकडून तिथूनच जाऊन हे आपल्याला सध्या तरी हे तिथूनच करायचं आहे. तर ऑनलाईनचं आपल्या ह्याच्याकडे अजून सिस्टम वगैरे काही अजून आलेलं नाहीये माझ्या माहितीनुसार. तर आणि दुसरा प्रश्न प्रवासाचा एक असतो, आपल्याला जो नेहमी बघायला भेटतो. सगळ्यांचे म्हणजे एकच उत्सुकता असते त्याच्या मनामध्ये एकच फक्त प्रश्न असतो, की बुवा हे लागू कधीपासून होणार आहे? तर यांची अजून एकदा सांगतो परत, की हिची अजून कोणतीच ठराविक डेट ठरलेली नाहीये. तुम्ही जेव्हा ही डेट ठराविक ठरली जाईल म्हणजे ही जेव्हा आपल्या सरकारकडून आपल्याला आपल्या महाराष्ट्र सरकारकडून एस-टीमध्ये जे आपल्याला जाहिरात येईल, जे आपल्याला जी-आर येईल, की बुवा ह्या-ह्या दिवसापासून ही तारीख कन्फर्म झालेली आहे. तेव्हा तुम्हाला सगळ्यांना मी ते माहितीही देणारच आहे. पण सध्या तरी अशी अशी कुठलीच डेट नाही, की ती लास्ट डेट असणार आहे. तुम्ही बिनधास्त तुमचं काढायला सुरुवात करा. तुम्ही आज, उद्या, 8 दिवसांनी, 15 दिवसांनी, महिन्याभराने तुम्ही ते कार्ड काढू शकता. अजून घाई नाहीये, गडबड करू नका, रांगाच्या रांगा लावू नका. शांततेमध्ये काढा. अजून कुठलीही लास्ट डेट ठरलेली नाहीये.
आता बऱ्याचशा लोकांनी हे कार्ड काढलेलं आहे. म्हणजे ज्यांनी लाईनमध्ये लागून खूप प्रयत्न करून गर्दीत घुसून हे कार्ड त्यांनी काढलेलं आहे. तर त्यांच्या हातामध्ये छोट्या-छोट्या पावत्या त्यांनी प्रिंट काढून त्यांच्याकडे दिलेल्या आहे. तर याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का, आता याच्यामध्ये लोकांना असं वाटतं की बा हे कार्ड काय आता घरपोच येणार आहे, का आपल्याला डेपोमध्ये येऊन घ्यायचं आहे. तर मित्रांनो, याची प्रक्रिया थोडी वेगळी आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळं हे आहे. एखादी वेळा एखाद्या एजंटकडून सांगितलं जाते की बुवा तुम्हाला हे घरपोच पण येऊ शकते. आणि एखाद्या एजंटकडून सांगितलं जातं, की तुम्हाला 3 ते 7 दिवसामध्ये येऊन इथूनच हे घेऊन जायचं आहे. तर याची प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी हे आहे. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी ते कार्ड काढत आहे, म्हणजे आज तुम्ही माझ्याकडून ते कार्ड काढलंय, तर मी तुम्हाला सांगणार आहे, की काका तुम्ही ह्या-ह्या दिवशी, ह्या तारखेला हे तुमच्या एकतर घरी येईल, एकतर तुम्हाला इथून येऊन घ्यावं लागेल. तर मित्रांनो, हे घरी पण येऊ शकते आणि जिथून तुम्ही काढलंय ते तिथून पण तुम्हाला ते भेटू शकते. मित्रांनो, आता पुढचा विषय असा की एन-सी-एमच्या कार्डचा फायदा काय? की आपल्याकडे आता फोनपे आहे, यू-पी-आय, ए-टी-एम कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे, काय असेल नसेल ते बरेचसे आता आपल्याकडे यू-पी-आय क्यूआर कोड होते. आपल्या मशीनमध्ये क्यूआर होता. आपला स्कॅन करून आपले पैसे मशीनमध्ये जात होते. तर आता हे एन-सी-एमच्या कार्डचा त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय फायदा आहे? तर मित्रांनो, आता तुम्ही बसने बऱ्याच वेळा प्रवास केला असेल. आता मी वाहक आहे. मला तर माहिती आहे की मी स्वतः माझंच सांगतो की मी किती याच्यामुळे हॅरॅसमेंट होत असेल त्या क्यूआर कोडमुळे. कारण की एखादी वेळा असं होतं, की माझी बुकिंग चालू असते. खूप सारे प्रवासी बसमध्ये बसलेले असतात आणि सुरुवातीलाच एखादी पॅसेंजर म्हणतो, की सर मला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. तर आम्हाला कसं आहे आपल्या सिस्टमकडे जे सिस्टम आहे, समजा आपल्या मशीनमध्ये सिस्टम आहे, त्याला आम्ही नाकारू शकत नाही. तर आम्हाला ते नाईलाजाने त्यांच्याकडे त्यांना आमचा क्यूआर द्यावा लागतो. तर एखादी वेळा असं होतं, की ते स्कॅन करतात मशीनला. स्कॅन केल्यानंतर त्यांचं पेमेंट ते करतात. पेमेंट त्याच्या फोनमधून हे होऊन जातं, म्हणजे पैसे कटून जातात त्याच्यामध्ये आपल्या मशीनकडे ते प्रोसेसमध्ये येतं. तर जेव्हा आम्ही प्रिंट काढायला हे करतो, बटन प्रेस करतो, पण काय होतं माहिती आहे का, तेव्हा ते सिस्टमकडे पैसे भलेही त्यांच्या मोबाईलमधून ते कटून जातात. ते आमच्या सिस्टमला पण येऊन जातात, पण आमच्या मशीनमधून ते तिकीट निघत नाही. प्रिंट येत नाही. कारण कशामुळे मालूम आहे का? एक तर मशीनचा प्रॉब्लेम असतो किंवा ह्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शनमध्ये आता चालू बस असते, तिच्यामध्ये खूप काही असे प्रॉब्लेम होत असतात. तर त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का? आता जो प्रवासाचे पैसे कटले, त्याला जर का आपण म्हटलं, की तुम्ही ते पैसे तुम्हाला 24 घंट्यामध्ये रिफंड येतील आणि ह्या प्रोसेसला 3 ते 7 दिवस लागू शकता. तर मित्रांनो, तो समोरचा प्रवासी काय बोलणार आहे? तो म्हणेल, "त्याचं काही मला माहिती नाही. माझ्या फोनमधून ते पैसे कटले. तुम्ही साहेब माझ्या फोनमधून ते पैसे" आता आमच्यासोबत असं रिअल घडते बसमध्ये, ते तुम्हाला खरं सांगतोय मी, की "बुवा हे पैसे माझ्या फोनमधून कटले. हे जेव्हा येतील तेव्हा मी तिकीट काढेल." आता तुम्ही सांगा, आता त्याच्यासोबत झाले ना आमचे वाद चालू. कारण की आता त्याला आम्ही नाही म्हणू शकत नाही. कारण की ते आमच्या सिस्टमकडे जो आहे, तर आम्ही त्याला क्यूआर द्यायचं नाहीच म्हणू शकत नाही. तर त्याने ते पैसे केले, त्याच्या फोनमधून पैसेही कटले. पण आमच्या तिकीटमधून ते आपल्या मशीनमधून प्रिंट बाहेर येत नाही. मग ते आम्हाला नाईलाजाने ते बॅक करून त्यांची रिफंडला ते प्रोसेस चालली जाते. मग आता एखादी वेळा याच्यामध्ये जर का पुढे चालून आता तो प्रवासी तिकीट घेत नाही आणि आम्ही वरे जर का आमच्या ऑफिसला फोन केला, तर ते म्हणतात की तुम्ही त्याला असं-असं सांगा की तुम्हाला असं 3 ते 7 दिवसामध्ये, पण प्रवाशाला ते मान्य नसते कारण की त्याच्या फोनमधून ते पैसे कटलेले असतात. मग याच्यामध्ये त्याचा आणि आमचा वाद चालू होऊन जातो बसमध्ये. मग त्याच्याने दिवसभर आमची मनस्थिती खराब होते. मग परत दिवसभर आमचं तेच चालते. तर याच्यामुळे काय होतं माहिती आहे का? हे एन-सी-एमचे जे कार्ड आहे, हे याच्या म्हणजे हे जे आहे, हे सिस्टम ऑनलाईनची झाली, पण एन-सी-एमचे कार्ड हे ऑफलाईन सारखं काम करणार आहे. म्हणजे ते कार्ड आपण मशीनमध्ये टाकणार आहे. ते प्रेस केलं, त्याच्याला नेटवर्क असू द्या, नसू द्या, काही घाट सेक्शनमध्ये असू द्या, काही असू द्या, त्याच्यातले पैसे तुम्ही डायरेक्ट ऑटोमॅटिकच म्हणजे कधी न पैसे अटकणारं ते कार्ड आहे. म्हणजे याच्यामुळे काय मालूम आहे का? हे जे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होतं याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम होता. पेमेंटचा खूप इश्यू होता. आता ह्या कार्डने तो इश्यू होणार नाहीये. तर तुम्ही जसं आता हे फोनपेने हे जे करत होते, तसंच तुम्ही याच्यामध्ये पेमेंट टाकून आपल्या एन-सी-एमच्या कार्डमधून ते कार्डने तुम्ही आपल्या ए-टी-एम मशीनमधून तुम्ही आमचं तिकीट काढू शकता. तर याच्यामध्ये पैसे अटकणार नाही आणि प्रवासी आणि वाहकाचा वाद पण होणार नाही. तर मित्रांनो, हा एक चांगला आहे फायदा ह्या कार्डचा आहे. आणि दुसरा म्हणजे तुम्ही याचा ए-टी-एम कार्डसारखा पण तुम्ही याचा यूज करू शकता. म्हणजे तुम्ही याच्यावर शॉपिंग, तुम्ही एखाद्या ठिकाणी पार्किंगचा हे पार्किंग म्हणजे तुम्ही याचे बरेचसे असे अनेक वापर या कार्डचे तुम्ही करू शकता. कारण की हे एक ए-टी-एम सारखंच आहे मित्रांनो, हे डेबिट कार्ड सारखंच आहे. तुम्ही याच्यातून पैसे पण विड्रॉल करू शकतात. भविष्यात आणखी काही याच्याबद्दल तुम्हाला शॉपिंग वगैरे पण तुम्ही याच्यासोबत करू शकतात. म्हणजे हे फक्त एकच नाही, की तुम्ही याच्यावर तिकीटच काढू शकणार आहे. तुम्ही बाकी सगळं तुम्ही असंच आपलं ए-टी-एम कार्ड यूज करतात लोकं. जसं आपलं डेबिट कार्ड आपण यूज करतो, त्या टाइप तुम्ही याचा यूज प्रत्येक ठिकाणी पुढे चालून करू शकणार आहेत. पण सध्या तरी आपल्या एस-टीसाठी हे तुम्ही याचा खूप चांगला उपयोग होणार आहे. कारण की हे तुम्हाला ए-टी-एम सारखंच तुमच्यासारखं ए-टी-एम सारखंच हे तुम्हाला
काम देणार आहे भविष्यामध्ये. तर मित्रांनो ह्या एन-सी-एम-सी कार्डचा हा एक फायदा आहे. आता आपला विषय आता किंवा आता की एस-टीमध्ये एस-टी जे आपलं एन-सी-एमचे कार्ड आहे, त्याची नोंदणी किती झाली आहे? तर मित्रांनो अजून अशी अधिकृत माहिती एस-टीने आपल्याला दिलेली नाही. पण अंदाजे एक 4 ते 5 लाख लोकांची नोंदणी एन-सी-एमसी कार्डसाठी झालेली आहे. तर मित्रांनो आता ही होती आपली थोडक्यात छोटीशी माहिती आपल्या एन-सी-एमसी कार्डसाठी. तर अजून आपल्याकडे भरपूर वेळ आहे. तुम्ही रांगाच्या रांगा इतक्या लंब्या-लंब्या रांगा लागल्या तिथं, की अक्षरशः आपण बघतो त्यांना मी डेपो ठिकाणी गेल्यावर पण 1-2 लोकांना सांगतो, की इतकी गडबड करू नका, अजून भरपूर वेळ आहे. शांततेमध्ये रोजचे 50-50 लोकं येऊन काढून घ्या. 50-50, 100-100 लोकं या काहीतरी. एकदम मोठ्या-मोठ्या रांगा राहून त्यांनी काही असं एकदम तुम्हाला आताच ते जबरदस्ती करणार नाही, की तुमच्याकडे कार्ड नाही म्हणून तुम्हाला आम्ही एस-टीमधून बसू असं काही विषय नाही आहे. तुम्ही शांततेमध्ये काढा. फक्त तुम्ही काढा. आज ना उद्या तुम्हाला ते काढणं फार जरुरी आहे. कारण की ते काढायची गरज आहे. आपला एस-टी सध्या आता डिजिटलच्या दिशेने जाणार आहे. तर भविष्यात आपली बस कॅशलेस पण होऊ शकणार आहे. तर त्या हिशोबाने हा एक मोठा आपला एस-टीचा निर्णय आहे एन-सी-एम-सी कार्डचा. तर तुम्हाला हे 100% आज ना उद्या 2 महिन्याने, 4 महिन्याने हे 100% प्रत्येक प्रवाशाच्या खिशामध्ये एन-सी-एम-सी कार्ड तुम्हाला हे भविष्यात दिसणारच आहे. ते काढायची गरज आहे. कारण की आता आपली एस-टी डिजिटलकडे वळलेली आहे पूर्णपणे. कारण की अगोदर आपल्या याला तिकीटचे पंचचे तिकीट येत होते. मॅन्युअल जे पंचने फाडून जुने कंडक्टर देत होते. त्याच्यानंतर प्रिंटवाली मशीन आली. त्याच्यानंतर ते अपग्रेड झाऊन परत दुसरी मशीन आली. परत त्याच्यामध्ये यू-पी-आय आलं. परत हे आता दुसरं म्हणजे आपल्याला आता नवीन तिच्यामध्ये मशीनमध्ये आता आपले एन-सी-एम-सी कार्ड आहे. तर असे आपले एस-टी आणखी पुढे चालून हळू खूप बदल होणार आहे एस-टीमध्ये आणि एस-टी 100% आपली डिजिटल होणार आहे. तर हा एक पहिला पाय डिजिटलच्या दुनियेमध्ये आपण टाकलेला आहे एन-सी-एम-सी कार्डचा. तर मित्रांनो आता तुम्हाला हे फार काढणं गरजेचं आहे. तर मी आशा करतो तुम्हाला ही माझी माहिती छोटी का होईना तुम्हाला आवडली असेल नक्कीच आणि काही माहितीमध्ये काही चुकीची माहिती दिल्या गेली असेल तर मित्रांनो माफ करून मला माफ करा. पण माझ्या हिशोबाने जी माहिती तुम्हाला दिली आहे ते पूर्णपणे खरी आहे. तुम्हाला व्हिडिओ आशा करतो की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. माझ्या व्हिडिओमध्ये जे पण मी माहिती दिली तुम्हाला छोटीशी, ते माहिती तुमच्या फायद्याची ठरली असेल. तर मित्रांनो तुम्हाला जर का माझी माहिती आवडली असेल, तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून मी पुढचे व्हिडिओ जे पण आणेल ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर मित्रांनो धन्यवाद. सपोर्ट करत राहा आणि असं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.